नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, नवरात्रीमध्ये आपण भगवती आईला प्रसन्न करून घेण्यासाठी 3 गोष्टी तुम्ही नक्की करायला पाहिजेत. तर त्या 3 गोष्टी कोणत्या? तर 9 दिवस म्हणजे पहिल्या दिवसापासून नवमीपर्यंत आपण दुधामध्ये मध घालून हा भोग देवी आईला नक्की दाखवा. कारण देवी आईला दूध आणि मध अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आपली तुळजाभवानी माता किंवा कोणतीही आपली कुलदेवता असो, इष्टदेवता असो, ती नक्कीच प्रसन्न होईल. त्याच्यानंतर आपण 9 दिवस दुर्गा चालीसा हे देवीजवळ समोर बसून कधीही दिवसभरात तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा नक्की पठण करा. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे अष्टमी दिवशी तुम्ही देवी आईच्या मंदिरात, तुमच्या आजूबाजूला कुठेतरी मंदिर नक्कीच असेल, त्या मंदिरात जाऊन तुम्ही 16 बांगड्या, हिरव्या बांगड्या नक्की दान करा. त्याच्याबरोबर ओटी भरली तर दुधात साखर, ओटीसुद्धा छानपैकी साडी, चोळी, खोबरं, नारळ, गजरा, 11 रुपये, 5 फळं, 5 सुकामेवा हे नक्की त्याच्यामध्ये ठेवा. जोडवी, सौभाग्याचं जर तुम्हाला असेल तुमची आपली म्हणजे इच्छा असेल किंवा आपल्याला देण्याची आपली परिस्थिती असेल तर आपण नक्कीच त्याच्यामध्ये जोडवी, मंगळसूत्र हे म्हणजे डोरलं, पाचमणी नक्कीच ठेवू शकता. नसेल तर मी सांगितल्याप्रमाणे साधी ओटी, साडी, चोळी वगैरे भरली तरीसुद्धा चालेल. त्यामध्ये हिरव्या बांगड्या, टिकली, नेलपेंट हे सौभाग्याचं लेणी जी आहे ती नक्की त्यात ठेवा. त्याचप्रमाणे आपण देवी आईच्या समोर घरात किंवा मंदिरात सुद्धा लाल कपड्यामध्ये 5 मेवे, सुकामेवा म्हणजे बदाम, काजू, अक्रोड तर देवीला खूप आवडतं आहे. तर हे सगळं 5 प्रकारचे सुके मेवे बांधून तुम्ही देवी आईसमोर ठेवू शकता. ही सेवा तुम्ही 9 दिवस करा. भगवती आई तुमच्यावर नक्की प्रसन्न होईल. श्रद्धेने करा, श्रद्धा ठेवा, मन साफ ठेवा आणि देवी आईची भक्ती करत राहा. नमस्कार.